मिरर फिल्म अलिबाग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता थांबायचं नाही नावाचा सिनेमाचा ट्रेलर आला. एकदम दणदणीत ट्रेलर आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटतं की यार आपण बोलतो ना कंटेंट कंटेंट कंटेंट, आपल्या मराठीची ती खासियत आहे. कमालीचं कंटेंट आहे आणि कमालीचा सिनेमा सुद्धा असणार आहे. तर की आम्ही येणार रणजित आमच्या गावामधले घरातले शेजारी आम्ही ना त्यांना सह्या शिकवतो. त्याच गोष्टीवरती बेतलेली ही फिल्म आहे. कारण की त्यांनी लिहिताना केलं एका प्रेरणादायी सत्य घटनेवर आधारित असलेली फिल्म म्हणजे आता थांबायचं नाही. ट्रेलर मध्ये आपण ते ऐकतो ना, जेव्हा पाहिला तेव्हा म्हणजे की साहेबांची नोटीस आली आहे आणि आपल्याला सगळ्यांना काय इरिगेट केलंय. त्या इरिगेट केलं या शब्दाचा अर्थ पण त्या विचारा कर्मचाऱ्यांना येत नाहीये. काय आहे ते माहिती नाही. मग कोणतरी मोबाईल वरती बघतं आणि त्याचं सांगतं की कायमस्वरूपी निलंबित करून टाकणार आहेत किंवा करणार आहेत. का? कारण तर आपण 10वी पास नाही. तर ते त्यावेळेची म्हणजे नॉन मॅट्रिक पण ओव्हरऑल आपण थोडं कास्टिंग बद्दल बोलूया. तर कास्टिंग मध्ये आपल्याला मराठीतले स्टार सुपरस्टार म्हणता येईल त्यांना असे भरत जाधव सर या सिनेमामध्ये आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत आणि अर्थात त्यांचा परफॉर्मन्स खूप तगडा आहे. त्यात काहीच आपण सिनेमा बघू तेव्हा बोलूच. वाक्य आठवलं ट्रेलर मधलं. 35 वर्ष काम केलंय मी बीएमसी मध्ये, साहेबासमोरच फिनेल पितो कसं कामावर काढ. ती त्याच्यामध्ये ती वय दिसतं त्यांचं. एका डायलॉग मध्ये एक लेजंड कसा काम करू शकतो ते कास्टिंग मध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्राजक्ता हनमगर, ग्रेट आर्टिस्ट, तिच्या तेवढ्या एका ट्रेलर मध्ये ती वाजवते काम जबरदस्त. तर प्रवीण सर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला द ग्रेट डिरेक्टर, रायटर आणि खूप मोठं नाव आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीमधलं, ज्यांच्यामुळे ही फिल्म घडण्यास कारणीभूत करतात ते म्हणजे सहाय्यक आयुक्ताची भूमिका करतात आपले आशुतोष गोवारेकर. त्याचबरोबर दीपक शिर्के आपल्याला बघायला आहे. कारण की आपणच आपला सिनेमा, मराठी सिनेमा मोठा केला पाहिजे आणि या सिनेमाचं जे नावच तसं आहे. आपला सिनेमा मोठा करण्यासाठी मित्रांनो, प्रेक्षकांनो, आता थांबायचं नाही. तर द मिरर फिल्म अलिबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण 2 मराठी तरुणांनी सिनेमाचा रिव्ह्यू करायचा हा प्रयत्न करतोय. आमचं काय चुकतंय काय नाही चुकत ते आम्हाला कळण्यासाठी तुम्ही कमेंट आवर्जून करा. कारण आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची.